विषयाचं बंधन आहे, हे विकाराचं बंधन आहे. आणि याच्यामुळंच जी दृष्टी संतांनी पहिल्यांदा काय केलं, कामक्रोध बंदी खानी दिले दोन्ही इंद्रियाचे धनी. धनी शब्दाचा अर्थ आहे मालक. आम्ही इंद्रियाचे मालक झालो. म्हणून सामान्य माणसामध्ये आणि संतांमध्ये एवढाच बदल आहे. एकाच वाक्यात व्याख्या सांगतो, काय, जे विकार विषय गुण अवगुणाच्या ताब्यात ते तुम्ही आम्ही, आणि विकार विषय ज्यांच्या ताब्यात ते संत. पहा कळतंय का? किंवा सोपं करू का, पोलिसांच्या ताब्यात असतात ते चोर असतात, आणि पोलीस ज्यांच्या ताब्यात असतात ते मंत्री असतात. हे काय वेगळं सांगायची गरज आहे का? एक आजोबा आपल्या छोट्याशा नातवाला शाळेमध्ये सोडवायला निघाले, आणि नेमकं 4-5 पोलीस एका आरोपीला घेऊन चालले होते. काहीतरी त्याने गुन्हा केलेला असावा, त्याला घेऊन चालले. आणि त्या नातवाने विचारलं, बाबा हे काय आहे? त्या आजोबाने सांगितलं, बाळा, मध्ये जो चाललाय तो आरोपी आहे, आणि साईडने तो पळून जाऊ नये म्हणून त्याला 4-5 पोलिसाचं कड आहे, त्याला घेऊन चालले. त्याच्या डोक्यात हे बसलं की आरोपीला पोलिसाचं कड असतं. पुढे बराचसा कालावधी गेला आणि मंत्री साहेब गावात यायचे होते. आता त्या दिवसाला फक्त 5 पोलिसाचं कड, मंत्री साहेबाला 100 पोलिसाचं कड. आणि नेहमीप्रमाणे आजोबा नातू चालले, आणि नातवाने ते ध्यानात ठेवलं, आणि आजोबाला म्हणतोय, बाबा बाबा, आज आपल्या गावात इतका मोठा आरोपी आलाय की त्या दिवशीच्याला फक्त 5च पोलिसाचं कड होतं, आजच्याला 100 पोलिसाचं कड आहे. आता तसं बी ते खरंच आहे म्हणा. अहो, हे मोठालेच आरोपी आहेत ना, विचार केला तर. पण त्या आजोबाने समजून सांगितलं, बाळा तसं नाही, तसं नाही. त्या दिवशीचा जो होता तो पोलिसांच्या ताब्यात होता, पण आजच्याच्या ताब्यात पोलीस आहेत, आजच्याच्या ताब्यात पोलीस आहेत. तसं विकार विषयाच्या ताब्यात हे तुमचं आमचं जीवन आहे, आणि विकार विषय ज्यांच्या ताब्यात ते संतांचं जीवन आहे. कारण आपलं म्हणजे सरळ सरळ हे सिद्धांत आहेत. आपलं ज्ञानच किती सामान्य आहे. लक्षात घ्या, आपण ज्या वेळेस मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण आणखीन आपलं साध्य ठरवलं नाही. आपण आलो कुठून हे कळत नाही, करायला काय पाहिजे हे कळत नाही, करतोय काय हे कळत नाही, किंवा जायचंय कुठं हे कळत नाही. ज्ञानच किती आपलं सामान्य. मला सांगा, आपण कुठून आलो? अतिशय दुरून आलो. एक साधा प्रश्न आपल्याला विचारतो, आपण देशी आहोत का परदेशी? देशी आहोत का परदेशी? होय, कल्याण महाराज, आपण परदेशीच आहोत. आपण अतिशय दुरून आलो. आता थोडक्यात मी आलो कुठून आलो? जवळजवळ गडावरून आलो, म्हणजे थोडं दूरच आहे ना, आहे का नाही? दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. दारुण नाही, दारुण दुःख झाले. लक्ष द्या. ठीक आहे महाराज, आले इथं. इथं येण्याचं कारण काय? होय, दिलीप महाराज, यावं या येथवरी होते हेची कारण. हेच कारण आहे का? नाही हो. दुर्लभ भेटे तुम्हा पायी झाले दर्शन. लक्षात घ्या, आपण परदेशी जाऊ. महाराजांचे असे शब्द आहेत, अंतकाळी मी परदेशी आयशे जानोनी मानसी. हे तुम्हाला थोडं जड जाते का? तुमच्या पाठांतरातल्या बघ सांगू का, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, असं म्हणायचं तुम्हाला. सचिन महाराज फक्त स्वर बदललाय बरं का, म्हणजे माणसाचं लक्ष किती फार विचित्र आहे. मला असले अभंग आमच्या लय पाठ येत. जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. कबीर महाराज म्हणतात. हे सांगायचं होतं मला. म्हणजे स्वर बदलला तरी आपलं लक्ष हा संगतीचा परिणाम आहे. लक्षामध्ये घ्या. पण किती सामान्य. महाराज तर सांगतात, आपलं या ठिकाणी काहीच नाही. देशवेश नव्हे माझा, सहज फिरत आलो, करो सत्ता कवनावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे तिही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, आता माझी करी चिंता दान देई भगवंता. आपलं ज्ञान एवढं सामान्य आहे, काही काही माणसांना काहीच कळत नाही. आपली उंची कळत नाही ना, आपल्याला काहीच कळत नाही. हे सुद्धा याच्यातली तुम्हाला सायकोलॉजी सांगतो, मानसशास्त्र. साहित्यामध्ये मानसशास्त्र खूप विस्तारानं आलंय. काहीही न कळणं हा जीवनातला दोष नाही. काय? काहीही न कळणं हा जीवनातला दोष नाही, परंतु काहीही न कळणं आणि हेही न कळणं हा 100% दोष आहे. म्हणून कमीत कमी माणसाला एवढं तरी कळावं, आपल्याला काय कळत नाही हे. काहीही न कळणं आणि हेही न कळणं हा मात्र 100% दोष आहे. याच्यामध्ये 2 भाव आहेत. पहिला भाव असा आहे, काहीही न कळता भरपूर काही कळाल्याचं दाखवणारी माणसं जगात कमी नाही. आणि दुसरा प्रकार असा आहे, सर्व काही कळत असताना मला
मला काहीच कळत नाही, हे मान्य करायला आणि म्हणायला सुद्धा खूप मोठं धैर्य असावं लागतं. लक्षात घ्या, आपण मानवी देहामध्ये आहोत. एखाद्या माणसाला तुम्ही विचारा का हो मानवी देहामध्ये आहोत, तुमचं नेमकं साध्य काय आहे? आपण अजून साध्य ठरवलं नाही. लक्षात घ्या, आणि आपण तर साधनाला सध्या साध्य समजतोय. एखाद्याला विचारलं काय तुला जीवनामध्ये काय करायचंय, जोपर्यंत विद्यार्थी अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत तो सांगेल मला आता अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, अभ्यास कशासाठी? मला परीक्षा द्यायची, मला चांगले मार्क मिळाले पाहिजेत, मला नोकरी लागली पाहिजे, मला जॉब मिळाला पाहिजे. ठीक आहे, मार्क चांगले पडले, नोकरी लागली, जॉब लागला. नोकरी कशासाठी? नोकरीचे दोन फायदे आहेत. नंबर एक, नोकरी चांगली लागली म्हणजे लग्न लवकर होतं, आणि नंबर दोन, नोकरी लागल्यानंतर पैसे मिळतात. ठीक आहे, नोकरी लागली, लग्न झालं, पैसे मिळाले, पैशाचं काय करायचे? असल कीर्तन कथा ऐकणारा तर उत्तर देईल महाराज, जीवन जगण्यासाठी पैसा लागतो. आणि खरंच लागतो. सध्याच्या काळामध्ये पैसा म्हणजे माणसाचा श्वास झालाय. जसं श्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही, तसं या जगामध्ये माणूस पैशाशिवाय जगू शकत नाही. पैसा म्हणजे देव नाही, कल्याण महाराज, पैसा म्हणजे देव नाही, पण पैसा देवापेक्षा कमी नाही. लक्षात घ्या, जसं श्वासाशिवाय माणूस जगू शकणार नाही, तसं पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. आता श्वासाशिवाय जरी माणूस जगू शकत नसेल, याचा अर्थ भगवंताने आयुष्य फक्त श्वास घेण्यासाठीच दिले का? विचारलं आपल्याला काय करता? श्वास घेतोय. उद्या काय करणार आहे? श्वास घेणार आहे. सकाळी श्वास, दुपारी श्वास, संध्याकाळी श्वास, झोपल्यावर श्वास. मग याचा अर्थ श्वासाशिवाय जगू शकत नाही हे खरं आहे, पण याचा अर्थ आयुष्यभर फक्त श्वासच घ्यायचा का? तसं पैशाशिवाय, पैसा म्हणजे काळाची गरज आहे, जगण्यासाठी पैसा लागतो, पण याचा अर्थ आयुष्यभर फक्त पैसा 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 कमवण्यासाठी देव दिलाय का? हा, पण तोच म्हणतो जगण्यासाठी पैसा लागतो. त्याच्या पुढचा प्रश्न त्याला विचारा, मग जगायचं नेमकं कशासाठी? मग मात्र माणूस निरुत्तर होतो का? अजून सुद्धा 80 वर्षाच्या मुलांना सुद्धा अजून कळाना नेमकं कशासाठी जगायचं. मानवी देहामध्ये आल्याच्या नंतर आपलं नेमकं साध्य काय असावं हे आपल्याला कळावं. संतांना विचारा, संत स्वतःचं साध्य ठरवूनच या जगामध्ये आले. तुकोबरांना विचारलं तुमच्या जीवनातलं साध्य नेमकं काय आहे, कशासाठी तुम्ही जीवन जगता? तुकोबरांनी लगेच सांगून टाकलं, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. काय उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत म्हणून संतांच्या बोटाला धरून आपल्याला वाटचाल का करायची, का चालायचं, का अध्यात्म ऐकायचं, हे त्याचं कारण आहे. ते आपलं साध्य ठरवून आले. आपण अगोदर साध्यच ठरवत नाही, अगोदर आपल्या जगण्यामागचं साध्य ठरवावं, आणि मग त्या साध्याकडे जाण्यासाठी जो साधन आहे, जो रस्ता आहे, त्या साधनाचा अवलंब करून साधन प्राप्त करून घ्यावं. आणि वेगळं तिगळं काही साध्य ठरवण्यापेक्षा जे संतांनी ठरवलं, कारण मार्ग दावणी गेले आधी, आणि तेनेची पंथे चालो जाता, मग न पडे गुंता कोठे काही. लक्षात घ्या. आणि म्हणून ज्ञानोपराय जी दृष्टी संतांना प्राप्त झाली, ती दृष्टी सुद्धा एखाद्या, जसं संत शब्दाचा अर्थच आहे सकल ब्रह्मरूप जान, हे तव संतांचे लक्षण. भक्ती शब्दाचा अर्थ काय माहितीये का? नामदेव महाराजांचे एक प्रमाण आहे, भक्ती ते नमावे जीव जंतू भूत, शांत उनिवत काम क्रोध. नामदेव महाराज म्हणतात त्याचं नाव भक्ती आहे. काय? अंतकरणातील काम क्रोध लोभ हे विकार बाजूला टाकून देऊन या विश्वातल्या प्रत्येक जीव जंतूमध्ये तो परमात्माच आहे असं वृत्तीमध्ये समजून नतमस्तक होणं, त्याचं नाव आहे भक्ती. आणि जी भक्ती संतांना कळली ती आपल्याला कळावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस उजाडला, आणि त्या आनंदाच्या दिवसाला उपमा नेमकं काय द्यावी असा प्रश्न समोर असताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्या आनंदाच्या दिवसाला 2 उपमा दिल्या, आणि त्या उपमा आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आज
अशीच जर साथ भेटत राहिली ना, आता 12 वाजल्या तरी माघार घ्यायची, फक्त ऐकणारे बसले पाहिजे. होय, बसतान का? हात वर करा बरं, हात वर करा बरं. कीर्तन किती जणांना बंद करावं वाटतंय? हात वर करा. सात अशी अनुकूल पाहिजे, नाही तर काही वेळेस असं होतं. 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, 5 तारखेला परवा दिवशी खेळत गावी काल्याचं कीर्तन होतं आणि गोकुळीच्या सुख अभंग घेतला मी. टाळकरीची इकडून लाईन तिकडून लाईन. आता गायकाने कमीत कमी आपलं नाव पुकारलंय का नाही हे पाहितलं पाहिजे का नाही? हाडाची पद्धत कशी असती, 2 गायकाचे नाव पुकारायचे, त्यांनी समोर येऊन चाल म्हणायची. त्याने आपलं तिकडं रांगेलंय, त्याने तिकडूनच सुरू केलं, अरे गोकुळीच्या सुखा. म्हणलं दाजी थांबा, तुम्हीच म्हणा, चाल तुम्हीच म्हणा, पण अरे नाही, फक्त गोकुळीच्या सुखा एवढंच म्हणा. असं आहे का म्हटला? फक्त गोकुळीच्या सुखा. म्हणलं तसं नाही हो, फक्त नाही, नुसतं गोकुळीच्या सुखा एवढंच म्हणा. तो म्हणला असं आहे का? नुसतं गोकुळीच्या. अशी साथ भेटल्यावर काय करा? तर कीर्तनाचा खरा आनंद या 3 गोष्टी अवलंबून आहे. नंबर 1 साऊंड सिस्टीम, नंबर 2 मृदंगाचार्य आणि नंबर 3 आमचे गायक मंडळी. या 3 गोष्टी जुळून आल्या ना, मग महाराज तुम्ही केवढ्याचा आणा, 50चा आणा, 25चा आणा, नाही तर नुसते फटाकडे आणा, पण ह्या 3 गोष्टी जुळून आल्या की मग कीर्तन पार पडतं, नाही तर पार. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. शेव स्वावडी देव भ्रमर सावडीत, देव भ्रमर आवडी, ओढी आवाज दुसर टाळ्या वाजवा. बंडवा गोळेगावकराची फेवरेट चाल, एक गावा मी विठोबाचे नाम. या 3 गोष्टी जुळून आल्या पाहिजेत. जसं प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर 3 गोष्टी धोरणात लागतात. नंबर 1 गाडी धोरणात असावा, नंबर 2 रस्ता चांगला असावा, तुमचा हा रोड आता काय भारी झालाय, आणि नंबर 3 ड्रायव्हर मात्र फुल पेलेला असावा, नाही सज्जन माळकरी असावा. मग प्रवासाचा आनंद. जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, साहेबांच्या घरी काय सुंदर जेवण झालं. जेवणाचा आनंद म्हणल्यावर बाजरीची किंवा ज्वारीची गरमागरम भाकरी पाहिजे, गावरान गिर गाईचं तापवलेलं दूध पाहिजे, तळ हातावानी साई त्याच्यावर, आणि तोंडी लावायला पेटी मास्तर. आता खायचं कोणाला सांगावं लागते, भजन करा, टाळे वाजवा, हे सांगावं लागते. पुन्हा खरा, हे पहा, खरा जेवणाचा आनंद मला सांगा सचिन महाराज, खरा जेवणाचा आनंद शहरामध्ये का खेड्यात आहे? खरा आनंद खेड्यामध्ये. शहरात काल नाही, बोलणं फक्त गोड राहते, पैसे थोडे जास्त असतात शहरात, हा भाग वेगळा आहे, पण खरा प्रेमाच्या बाबतीत तिकडे दुष्काळच आहे. पण खरा आनंद खेड्यामध्ये महाराज. तिकडे काय नाही, बोलणं गोड, तळ हाता एवढ्या 2च चपात्या वाढते शहरातली मावशी, तळ हाता एवढ्या, म्हणजे बारीक घास केले तर 2, नाहीतर 1च. तळ हाता एवढे 2च चपात्या वाढणार आणि लगेच विचारणार, महाराज भात घेता की हात धुता? आता वारकरी काही लाजत नाहीत, म्हणले मावशी भातही घेत नाहीत, हातही धुत नाहीत, चपात्या आणा. वारकरी कावर लागणार? उल्हासनगरला आता मी कीर्तनाला गेलतो भीमसे बाबाच्या पुण्यतिथीला, माझ्या बरोबर एक वारकरी होते. त्या मावशीने विचारलं, महाराज चहा करू की शरबत? आमचे वारकरी म्हणले चहा होईपर्यंत सरबत आणा, नंतर चहा बी आणा. आता वारकरी काय लाजत नाही, बोलणं फक्त गोड. आता लहान लेकर आता असे समोर बसलीत ना,
अशा लहान लेकरांनी जर येड्यावानी केलं तर शहरातली बाई कसं खवळणार त्यांना माहितीये का? कसं खवळणार माहितीये का? ए पिल्लू इकडे हो नाहीतर पप्पांना सांगे. आता मला सांगा, असा स्वर काढल्याच्या नंतर लेकरू यांना भेटणार आहे का? त्याला आपली खेड्यातली मावशी पाहिजे महाराज, सालशामधली. पप्या 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 म्हणते तुला, लवकर माघारी फिरणं तर तुला ह्या बापाला सगळेच हाता घालून गाडी. अहो पप्या नीट होतोय, ते बाप नीट होतोय पप्याचा. पण खरा आनंद खेड्यामध्ये महाराज. ज्ञानोबराची एक ओवी सांगतो, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. बाई स्वयंपाकाला सुगरण असावी. काय महाराज, पूर्वीच्या महिलांनी जर स्वयंपाक केला ना, आता आमच्या ज्या वयस्कर माता मावल्या आहेत अशा, यांनी जर भाकरी चपाती केली ना तर एवढी भाकरी फुगायची, चुलीवरची भाकरी फुगायची. आता भाकरी चपाती नाही फुगत, करणारीच फुगती. आता लय अवघड आहे. खरंच पूर्वीच्या कष्टामध्ये ना आताच्या कष्टात किती बदल झाला तुम्हाला सांगतो. कल्याण महाराज, माझा जन्म इकडे ऊसाच्या पाचाटातच झालेला आहे. कारण आमच्या आई वडिलांनी जवळजवळ 40-50 वर्ष ऊस तोडण्याचं काम केलं. पण जवळजवळ आमच्या भागात 80% कुटुंबाची तीच परिस्थिती आहे. पाणी वगैरे काही नाही, सगळे ऊस तोडायला इकडे कारखान्यावरती. म्हणजे त्या अवस्थेमध्ये सुद्धा आमची आई ऊसाच्या फाडामध्ये काम करत होती. की कोणत्या अवस्थेत, पार 9व्या महिन्यापर्यंत सुद्धा. आता डॉक्टर सुरुवातीपासूनच सांगतात, तांब्या सुद्धा बाई उचलू नको, फक्त मोबाईल उचलीत जा. एवढं माणसं म्हणतात काळ बदलला. अरे काळ नाही बदलला, माणसं बदललीत. त्या खाण्याने त्याने. काळ जर बदलला असता तर चिंचाच्या झाडाला आंबे लागायला पाहिजे होते. काळ नाही बदलला, निसर्ग अजून जाग्यावर आहे. बदल फक्त माणसामध्ये झालाय, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, नंबर 1 बाई स्वयंपाकाला सुगरण असावी, वाढणारा उदार, खाणारा रसज्ञ. रसज्ञ शब्दाचा अर्थ काय? कशासोबत काय खायचं याची त्याला जाण असावा किंवा अक्कल असावा. ठीक आहे, जे असेल ते. आता काही काही माणसं असे, तुकोबरायांचे शब्द सांगतो, पदरचं सांगत नाही. तुकोबराय म्हणतात, काही काही माणसं अशी आहेत, दूध आणि ताक एकत्र करून पितात. तुका म्हणे करी आणि ताक दूध एकसरी. त्या दिवशी रेल्वे स्टेशनला असा एक मनुष्य पाहितला, आईस्क्रीमच्या आत बुडून खात होता. कशी लागत असेल याला, रसज्ञ म्हणायचं का? पण जेवणाचा खरा आनंद त्या गोष्टी जुळून आल्यावर. नाही तर तुकोबराय म्हणतात तसं होऊ नये. सुगरणी बाई तिता नाश केला आणि गुळ तो घातला भाजीमध्ये. आहे का नाही? स्वयंपाकाचं सुद्धा शास्त्र आहे. मला सांगा, शिजल्यावर जाळ घालायचा का शिजायच्या अगोदर? शिजायच्या शिजल्यावर. तुकोबराय म्हणतात, शिजल्यावरी जाळ वाया जायाचे ते मूळ. तसं त्या गोष्टी जुळून आल्या की जेवणाचा, तसं कीर्तनामध्ये तिन्ही गोष्टी जुळून आल्या की मग शेवू ब्रह्मरस आवडीने विठाला. विषय आपला काय चाललाय? लय चेहरे पडायला लागले म्हणून थोडी फवारणी केली. फवारणी केल्यावर किडे मरते, दुसरं काय? अभंगाचं पहिलं चरण, सोनियाचा दिवस. ज्ञानोबरायांनी आनंदाच्या दिवसाला पहिल्या चरणामध्ये 2 उपमा दिल्या. पहिली दिली सोन्याची आणि दुसरी काय दिली? अमृताची. आता आपल्या जीवनामध्ये जर असाच एखादा आनंदाचा दिवस उजाडला तर आपण त्याला म्हणू आज आमच्या जीवनातला शुभ दिवस आहे. किंवा ज्या दिवशी एखादा वाईट दिवस, आपल्या संबंधानं काहीतरी दुःखांकित घटना घडली तर आपण समजू आज आमच्या जीवनातला एक काळा दिवस आहे किंवा अशुभ दिवस आहे. पण ज्ञानोबरांची विशेषता ही पहा, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस उजाडला आणि त्या दिवसाला उपमा दिली ती त्यांनी सोन्याची दिली. लक्षात घ्या. हयातीत असताना कुणी अन्न नाही वाढलं ज्ञानेश्वर महाराजांना. मधुकरी वाढली, ती सुद्धा खाऊ नाही दिली, असं जीवन वाट्याला आलं माझ्या ज्ञानोबरायांच्या. आज अंतकरणामध्ये अजूनही ती खूप मोठी खंत आहे की आम्ही तुम्हाला आता ज्ञानेश्वरी सांगत असताना भरल्या पोटी सांगतो. आम्ही तुम्हाला आता सांगताना भरल्या पोटी सांगतो, पण त्यांनी ती उपाशी पोटी सांगितली. आणि याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलतो, त्यांनी ती उपाशी पोटी सांगितली. आणि आज कितीतरी लोक, हजारो नाही लाखो लोक ज्ञानोबरायांच्या 4 ओव्यावरती प्रवचन करून आणि तुकोबरायांच्या 4 अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती झाले. त्या अक्षराची किंमत किती असेल लक्षात घ्या. आळंदीवरून 1 किलोमीटर असणारं सिद्धबेट नावाचं ठिकाण, त्या सिद्धबेटामध्ये जाऊन गवताची चंद्रमौळी झोपडी बांधून त्या झोपडीमध्ये राहणारे ही 4ही भावंड आहेत. झोपडीमध्ये आज जाऊन असं वरती जर पाहितलं तर डायरेक्ट चंद्र आणि चांदण्या दिसायच्या. अशा प्रकारच्या झोपडीत राहणारी मुलं, पण कल्पना केली ती सोन्याची केली. आणि असे बरेच अभंग आहेत. आता माझ्याकडे विस्तार करायला वेळ कमी आहे, पण एक उदाहरण म्हणून एकच टोक दाखवून जातो. ज्ञानोबराय म्हणतात, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाऊ,
पाहुणे पंढरी राहू घरा कै येती. हा अभंग आपण ऐकलाय लता दीदीच्या मुखातून, प्रसिद्ध अभंग आहे. पहिलं तोगे काऊचं हे दुसरं चरण आहे, पण याचा अर्थ काय लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबा राय म्हणतात, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या घरी कधी येणार आहे असा शकून सांगण्यासाठी एखादा कावळा जर माझ्या घरी आला तर मी त्याच्या पायामध्ये सोन्याचा तोडा बांधील. हे ज्ञानेश्वर महाराजच बोलू शकतात, दुसरं कुणीही बोलू शकत नाही. आता कावळा केवढा, पाय केवढा, तोडा बनवायचा कसा, तो बांधायचा कसा, पण कल्पना शक्ती ज्ञानोबा यांची. याच्या पुढे जाऊन सांगतो, सगळ्या जगानं वाळीत टाकलेला कावळा आहे की ज्याचा स्पर्श सुद्धा माणसाला स्नान करायला लावतो. कावळ्याची वाट माणसं एकाच दिवशी पाहतात, दशक्रियेला. एरवी जर त्याचा स्पर्श झाला तर स्नान करायला लावणारा कावळा, त्या कावळ्याच्या पायामध्ये ज्ञानोबा सोन्याचा तोडा बांधील म्हणतात. ही ज्ञानोबा यांची उंची आहे. ठीक आहे, सोन्याची उपमा देतात. सोनियाचा दिवस. सोनं म्हणजे काय? आमच्या धर्मशास्त्रामध्ये सर्वात पवित्र धातू जर कोणता असेल तर ते सोनं आहे. सोनं पवित्र आहे, सोनं हे श्रेष्ठ आहे आणि सोनं अंगावर धारण केलं पाहिजे सगळ्यांनी. का केलं पाहिजे त्याचं एक कारण सांगतो, अर्धवट ठेवत नाही. ज्या व्यक्तीच्या अंगावर सोनं आहे ती व्यक्ती जर स्नानाला बसली आणि स्नान करत असताना आपण जे अंगावर पाणी घेतो ते डायरेक्ट अंगावर पडण्याऐवजी ते जर सोन्यावर पडलं आणि सोन्यावरून परत जर अंगावर पडलं तर त्या व्यक्तीला सुवर्ण स्नान घडतं. म्हणून सोनं अंगावरती धारण केले पाहिजे, हा भपा असले तरी. वारकऱ्याला सोन्याचं वावड आहे असं अजिबात नाही, घातलं पाहिजे, पण पुढचा भाव आहे का मातीमोल मानलं पाहिजे. पण ही अवस्था तुकोबरांची होती, सोने आणि माती आम्हा समानाची, किंवा सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. ती तुकोबरांची अवस्था झाली, ती तुमची आमची नाही. पण अंगावर घातलं पाहिजे असं म्हणतात. सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं, इतकं ते पवित्र आहे. मला सांगा, तुमची जर 2 तोळ्याची अंगठी जर गटारात पडली तर काय म्हणतात? समर्पयामी. हा, नाही नाही नाही. आमच्या गावात घडलेली घटना सांगतो. एका बाईनं बैल पोळ्याला बैलाचं औक्षण करण्यासाठी ताटात अंगठी घेतली आणि बैलाला ओवाळल्याच्या नंतर पोळीचा नैवेद्य बैलाला चारत असताना अंगठी पोळीसोबत बैलाच्या पोटात गेली. बैलाला काय माहिती अंगठी कुठली पोळी कुठली, पोळीसोबत अंगठी चिटकून गेली. त्याचा परिणाम 8 दिवस ती बाई गोठ्यामध्ये जाऊन शेण चापायची. अखेर 9व्या दिवशी तिला बैलाच्या शेणामध्ये ती अंगठी सापडली. महाराज 9 दिवसाचा बैलाच्या पोटातला प्रवास करून आली तरी ती जशास तशी होती. इतकं शुद्ध सोनं आहे, लक्षात घ्या. आणि त्या सोन्याची उपमा ज्ञानेश्वर महाराज आनंदाच्या दिवसाला देतात. त्याचं कारण असं आहे, सोन्याच्या ठिकाणी 2 गुण आहेत. नंबर 1 सोनं हे मूल्यवान आहे आणि नंबर 2 सोनं हे पवित्र आहे. ज्ञानेश्वर महाराज अर्थ असा लावतात, आज माझा दिवस मूल्यवान आहे आणि आज माझा दिवस पावित्र्याचा आहे, म्हणून म्हणतात सोनियाचा दिवस. ही पहिली उपमा. आणि दुसरी उपमा दिली ती अमृताची. भागवतामध्ये विस्तारानं कथा आलेली आहे. समुद्र मंथनामध्ये जे काही 14 रत्न बाहेर आली, त्या 14 रत्नापैकी लक्ष्मी कौस्तुभ, लग्नामध्ये एक मंगलाष्टक आहे, त्या मंगलाष्टिकेत 14 रत्नाची नाव आहेत. त्या 14 रत्नापैकी सोनं अमृत हे एक त्यातलं रत्न आहे. आणि त्या अमृताची उपमा ज्ञानेश्वर महाराज आनंदाच्या दिवसाला देतात आणि म्हणतात की देवा, माझ्या जीवनामध्ये हा जो दिवस आनंदाचा दिवस उजाडलेला आहे हा असाच टिकून राहावा. कारण दिवस जीवनामध्ये येतात आणि दिवस जीवनातले निघून जातात. म्हणून ज्ञानोबा देवाकडे प्रार्थना करतात, गोपाळ अरे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत रे जीवन. आणि याच्यासाठी देवा मी तनानं सुद्धा तुझा दास झालोय आणि मनानं सुद्धा तुझा दास झालोय. तनु मनु शरण विनटलो तुझे पाय. तन शब्दाचा अर्थ आहे देह. एखाद्या वेळेस महाराज देहानं दास होणं खूप सोपं आहे. बाह्य इंद्रियाला आपण बांधून ठेवू, पण अतिंद्रियासाठी काय करायचं? पण एवढं चंचल महाराज भगवान म्हणतात, चंचलम ही म्हणत कृष्ण प्रमातीत बलवत दृढम. तुकोबरांचे शब्द आहेत, बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे, वेळ त्याला जायलाही वेळ लागत नाही, यायलाही वेळ लागत नाही, इतकं चंचल मन देवा मी तुझ्या चरणावरती स्थिर केलंय. मनाच्या ठिकाणी आता अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, वेळ नाही. मनाविषयी एकच म्हण सांगतो. आपल्या ग्रामीण भागामध्ये अशिक्षित महिलांनी काही म्हणी केलेल्या आहेत. त्या एका म्हणीवरून मन किती खतरनाक आहे आपल्याला कळून जाईल. एकदम सुंदर सुंदर म्हणी आहेत. मनाविषयी एक म्हण अशी आहे, मन चिंती ते वैरीन चिंती खलास. कल्पना करा, आपल्या घरातील प्रिय व्यक्ती घराच्या बाहेर गेलेली आहे. जो टाइम दिला, जी वेळ दिली, त्या वेळेला जर ती व्यक्ती घरात परत नाही आली तर आपलं मन आपल्याला काय सांगते, ज्याचा त्याचा विचार करायचा. पण एवढं खतरनाक मन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी टिपलं. ज्ञानोबाराय म्हणतात, मन हे माशी सारखे. एक माशी असते, नाही तिकडे जाऊन बसते. चांगल्यातले चांगले काही पदार्थ खाण्याचे असतील त्याच्यावर जाऊन बसते. घाणीतलं घाण गाठार असतील तिथे जाऊन बसते. कोण? माशी. पण मला सांगा,
असं कधी घडतं का? बाबळीच्या लाकडाचा गरम आहे विस्तू नाम इंगळ, त्या विस्तवावर 5-25 माश्या बसल्या आणि 15 मिनिटांनी उडून गेल्या. ज्ञानोबराय म्हणतात असं कधी घडत नाही का? त्या माशीला माहितीये इथं गेलं बसलं की आपलं मरण आहे. तसं मन आहे, मन हे नाही तिकडे फिरतं, चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी जातं, हप्त्याकडे येतं, कीर्तनाकडे येतं, ढोलकीकडेही जातं, कुठेही जातं, पण ते मन हरिचरणावरती कधी जात नाही. त्याला माहितीये तिथं गेलं की दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. पण त्या मनाला एक सवय खूप चांगली आहे. ज्ञानोबराय म्हणतात एवढ्या खतरनाक मनाला जर एखाद्या विषयाची गोडी जर लागली ना तर त्या ठिकाणी ते सोकतं. तरी या मनाचे एकनिके ते देखले या गोडीच्या ठाया सोके, अरे सुखाची अनुभवाची कौतुक जावीत जाईजे. ज्ञानोबराय म्हणतात एवढं खतरनाक मन पण देवा तनु मनु शरण, मी तनानही तुझा दास झालोय आणि मनानही तुझा दास झालोय. म्हणून म्हणतात तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवरा वाचुनी अनुने काही, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत रे जीवना. हा आज झाला अभंगाचा धावता भावार्थ. आता या अभंगाचं रहस्य सांगणं तेवढं माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. वेळ संपत आलेला आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये अभंगाचं रहस्य सांगतून शेवेला पूर्ण विराम देतो. कारण ही आम्हा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची कीर्तनकारासाठी एक मर्यादा, एक नियमावली आहे. अगोदर 6 षडलिंग सांगितले, 6 षडलिंगाच्या माध्यमातून अभंगाचा भावार्थ सांगायचा, म्हणजे अभंग सोडवायचा, अभंग सोडवायचा. आणि त्याच्यानंतर अभंग एक तर सोडणं आणि सोडवणं. अभंग सोडला हे वेगळं आणि अभंग सोडवला हे वेगळं. अभंगाच्या प्रत्येक पदाला, प्रत्येक चरणाला धरून व्याख्यान देणे, पदाची कोर न संडी, ज्ञानोबराय म्हणतात. आणि म्हणून अभंग सोडणं वेगळंय, अभंग सोडवणं वेगळंय. अभंग सोडला कशाला म्हणायचं माहितीये का? एकदा का महाराजांनी अभंग घेतला की जय विठ्ठल होईपर्यंत महाराजांची अभंगाची भेट न होणे याला म्हणायचं महाराजांनी अभंग सोडला. छोटे माऊलीच्या भाषेत अभंग वड्यात महाराज तळ्यात. सोडला म्हणजे सोडून दिला आणि सोडवला म्हणजे पदाची कोर न संडी. आणि भावार्थ सांगितल्याच्या नंतर एक युक्त्या प्रयुक्त्या नावाचा प्रकार आहे अभंगाचं रहस्य. आता तुमच्या शेजारी जरी कोणी झोपला असेल त्याला जाग करा. कारण का आतापर्यंत मंथन सुरू होतं, आता लोण्याचा गोळा वर आलाय, आता जर कोणी झोपलं तर लोणी बाजूला राहायचं. म्हणून जागा करा आणि रहस्य लक्ष देऊन ऐका. एवढे 3 मिनिटं जर कीर्तन तुम्ही लक्ष देऊन ऐकलं ना, मला माहितीये मरेपर्यंत हा अभंग तुमच्या लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं? अभंग घ्यायचा, समोर ठेवायचा. घेतला आपण. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. अभंगाचं पहिलं चरण. आता या पहिल्या चरणाचे 4 तुकडे करायचे. कसे करायचे ऐका. सोनियाचा दिवस 1 तुकडा, नाम आठविता 2रा तुकडा, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला 2रा तुकडा, नाम आठविता 3रा तुकडा, रूपी प्रगट पै झाला 4था तुकडा. आता काय करायचं? पहिल्या तुकड्याची संगती 3ऱ्या वर लावायची आणि 2ऱ्या तुकड्याची संगती 4थ्या वर लावायची. अभंग सुटला. कसं होईल आता? सोनियाचा दिवस नाम आठविता, नाम आठविता सोनियाचा दिवस आणि आजी अमृते पाहिला रूपी प्रगट पै झाला. काय म्हणतात ज्ञानोबराय? नाम घेता नाही बरं का. नाम आठविता सोनियाचा दिवस, ज्या दिवशी भगवंताचं नाव तुम्ही तुमच्या मनामध्ये नुसतं आठवाल तो तुमच्या जीवनातला सोन्याचा दिवस असेल. आणि ज्याचं तुम्ही नाव घेताय तो नामी ज्या दिवशी प्रगट होऊन तुम्हाला दर्शन देईल तोच तुमच्या जीवनातला अमृताचा दिवस आहे. म्हणून सोनियाचा दिवस नाम आठविता आजी अमृते पाहिला रूपी प्रगट पै झाला. शेवटच्या चरणात म्हणतात तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. तन शब्दाचा अर्थ आहे देह. ज्या दिवशी आपण या देहाने देवाचा दास होऊ तोच आपल्या जीवनातला सोन्याचा दिवस असणार आहे. आणि ज्या दिवशी आपण अंतर मनाने देवाचा दास होऊ तोच आपल्या जीवनातला अमृताचा दिवस असणार आहे. म्हणून म्हणतात तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवीवरा वाचुनी अनुनेने काही. आणि देवा दिवस जीवनामध्ये येतात, दिवस कुठलेच राहत नाहीत, पण ज्ञानोबराय म्हणतात हा जो आनंदाचा दिवस माझ्या जीवनामध्ये आलेला आहे हा असाच टिकून राहावा अशी प्रार्थना करतात. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. अभंगाचा भावार्थ झाला असं समजून